आणि मी या ठिकाणी सांगतो, जोपर्यंत हे सरकार आहे, काहीही झालं तरी ओबीसीचं अहित आम्ही होऊ देणार नाही। ओबीसीचं मंत्रालय तयार करणारं हे सरकार आहे, महाज्योती तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसीची महामंडळं सक्षम करणारं हे सरकार आहे, 13 वेगवेगळी महामंडळं तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता परदेशी शिष्यवृत्ती देणारं हे सरकार आहे, ओबीसी करता ही प्रतिपूर्ती करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता 42 हॉस्टेल तयार करणारं हे सरकार आहे, ओबीसी करता प्रशिक्षणाच्या योजना तयार करणारं हे सरकार आहे। याचं कारण आम्हाला हे माहिती आहे की जोपर्यंत ओबीसींचा त्या ठिकाणी उत्थान, ओबीसींचा विकास म्हणजे शिवकार्य आहे आणि ते शिवकार्य केल्याशिवाय हे सरकार कधीच थांबणार नाही।